कळत का काचातल्या होत्या त्या हा त्या अशा थरथरल्या होत्या त्या एवढ्यावरच माफ करतो विठाला विठाला खरं सांगू तुम्हाला खरं सांगू माझ्या पाचपूर बाबांच्या मुखारविंदातून ऐका माझा पंढरपुरातला मालक एका बाईच्या 9 बाऱ्या पाया पडला ती बाई एकदा सुद्धा पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडली नाही तिचं नाव होतं लोपामुद्रा सीताई साहेब तिच्या 7 बाऱ्या पाया पडल्या आणि आई साहेबांनी विचारलं मालक ती एकदाही आपल्या पाया पडली नाही तुम्ही तिच्या पाया कसं काय पडला तर विटेवरच्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्रने सीतेच्या तोंडाला हात लावला सीते आपण नशिबवाने तिने आपल्याला पाया पडू दिले करते काय ती फक्त नवऱ्याच्या 3 टायमाला पाया पडत होती त्यांचं नाव होतं महर्षी अगस्ती अशा महात्म्याची पत्नी लोपामुद्रा बाईनं मालकाची सेवा करणं त्याच्यासारखं पुण्य जगात घातलं नाही मुलांना आई वडिलांची सेवा करायची आपल्या कर्तव्यावर राहायचं असो स्वतःच्या आई वडिलाला बंदी शाळेत अंधार कोठडीत टाकलं याच्या करता मी त्याला मारले घरी आले बंदी शाळा फोडली आईने विचारलं कोण आहेस तू मी कृष्ण बाबाने तुला नेऊन घातलं तू हो मी तेच अरे तुला मी आंघोळ घातली नाही टाळू मारली नाही तुला कपडे घातले नाही रे तुला अंगाई गायली नाही रे मला आई म्हणतोस भगवंतानं सांगितलं मी आई म्हणणारच तुला मग एक काम करणं लहान आहे कर्म सांगायला पंढरपुरातला मालक झाला लहान वय किती होतं माहिती का 11 वर्ष 54 दिवसाचं वय होतं देवाचं वय होतं 11 वर्ष 54 दिवस 53 दिवस तिथे राहिला आणि 54व्या दिवशी इथं आला वाचून सांगतो मी ऐकून सांगत नाही कोणाचं अद्याप नाही वाचून सांगणार एखाद्याचं ऐकून सांगितलं जर मला विचारलं कॉलर धरून एक कशात लिहिले तो धोतर पिवळं होऊन पुढची पिवळी होईल हा 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 आपल्याकडे पुरावा असला तर बोलावं उग नाही गप्पा करायचे वक्त्यानं चुकीचे संभाषण कारण पुराणाचा असं सांगितलं पाहिजे आणि पुराणाला देहूतल्या मालकानं कंठात धरलं पहावे पुराणी विचारून तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारून पुराणाला किंमत दिली आपण पुराण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन शास्त्राचा नियम येतो पुराणाचा नियम वेदाचा नियम आहे आणि मग लहान झाला तो लहान झाल्यामुळे कृष्णा ते 6 तुझ्यासारखेच होते आणतो का लगेच जिवंत केले आता मात्र देवकी मातेला थोडासा पारा चढला का रे कृष्णा 11 वर्ष 54 दिवसाचा लहान आहे म्हणलं की लहान झाला पहिली माझ्या भावानं मारलेली 6 आणून दिले मग एवढी तुझ्यात ताकद होती तर मारूच काऊन दिली या गाव का नाही तू एवढी तुझ्यात ताकद होती ना मग तू मारूच काऊन दिले जोशी काका देवकीच्या अंगावरून हात फिरला मागच्या 6व्या जन्मातलं ज्ञान झालं आणि डोळ्यातून पाणी आलं कृष्णा 6व्या जन्मात 6 मारले होते याच्या करता भावानं भावाचं रूप घेऊन त्यानं माझे 6 मारले म्हणून देवाच्या आईला सुद्धा कर्म चुकत नाही म्हणून पैठण मधले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात प्रारब्ध क्रियामान संकल्पात संकेता
नाही चुकलं कर्म. रामेश्वरला मारुती रायला शेपटी नाही. कोण मारुती राय? उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. कोण मारुती राय? विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी. मुद्दा नंबर 1. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत जर घेतलेली दखल सांगायची झाली तर वारकरी संप्रदायातला शिरोमणी वैष्णव मारुती राय. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचा पुरावा. माझ्या देहुल्या मालकांनी दखल घेतली. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. म्हणजे भक्तीची वाट मारुतीरायाकडे होती ती अतिश्रेष्ठ आणि ती तुकोबरायांना आवडली. तुकोबराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. जी शब्द वापरला जी जी. इथे एखादी बाई का नवऱ्याने आवाज दिल्यावर जी म्हणते तिची चप्पल मला द्या मी तिच्या चप्पलाचं मंदिर बांधतो. नाही ना नाही कसा इचुडस होतो. काय कीर्तन ऐकून फायदा आहे माझ्या माईने मला सांगा ना तुम्ही. काय फायदा आहे? काय फायदा आहे? जी म्हणत जाऊ नका. पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ इथल्या आज जेवढ्या बायका येतात त्याच्यातल्या 11 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचे. सप्ताह सफल झाला. नाही तर तुम्ही जर हे नाही म्हणल्या तर काय नाही. महाराजांनी खपक्या पाकिट देणे त्याला श्रीमंत करणे. आपण सोनाराच्या नळी सारखे असे इकडून तिकडे गेले वारे. काय नाही काय 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 आपला सत्ता नदीतच किमान 10 तरी तरुणांनी माळी घालावा. 10 तरी तरुणांनी माळी घालावा. अधिकारी लोक वयाची 75 वलांनी गुलेबाबांनी पण एकही वर्ष वारी सोडित नाहीत. मी 27 वर्षापासून पाहतोय. तशा महात्म्याच्या हाताने माळ घाला. आदरणीय पूजनीय गायीचे उपासक मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा पाचपोर बाबांच्या हाताने माळी घाला. किमान 11 तरी पोर आहे ना. 11 तरी. गावाचं नाव काय? पाचपोरवाला गुंडेवाडी. हो हो गावाचं नाव गुंडेवाडी. माणसं वागायला शाव. हो ना 40 वर्षापासून सप्ताह करते. गुंडेवाडी काऊन? हिला मोक्षवाडी नाव द्यायला पाहिजे. हिला अमृतवाडी नाव द्यायला पाहिजे. हो हिला ज्ञान नाना प्रकारचं. पण असं होतं कधी कधी नाव दगड्या आणि धंदा सोनाराचा. हो नाव सोन्या आणि हॉटेलची गिलास झाला. असतं काय काय असंच ते. विठाला विठाला असू द्या. तुमच्या नावात जरी गुंड शब्द असेल तरी तुम्ही परमार्थातले गुंड आहेत इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 काय सांगू. जी शब्द जी मालक म्हणायचं. 11च बायकांनी म्हणा. नवऱ्याला जर मालक म्हणत नसेल तर काय सक्रातीच्या दिवशी गाडगी आणून फायदा आहे. उसाच्या धिलप्या गव्हाच्या वंड्या वाळकाच्या सोंगट्या गाजर काप जांभूळ काप बिबेची काय ते फुलेन गिलेन काय उगा येडेपणा आहे का नाही. मालक म्हणी जा मालक म्हणी. एका बाईच्या कपाळावर तळ हाता एवढं कुकू. रामे काय रे म्हणलं. हो म्हातारे मंदिराकडे गेले नेहरीला ये म्हण. मी म्हणलं गुरख्याला बोलायची काय तू. आणि ते म्हातारं तू हिरोनी आहे का? आगाऊपणाचे नाही हो. काय फायदा एवढं मोठं कुकू लावून जर म्हाताऱ्याला म्हातारं म्हणतात. किती सत्य ऐक झाल्यावर तुम्ही सुधारता. मालक म्हणायचा मालक. ठीक आहे वरून पडला का काय. बरं त्याच्यावर नांगर घातल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुम्हाला ह्या तळ्यात गावसाल्यात द्या.
तुम्ही बी बुटा हरपून घरी येत जाऊ नका ना. तुम्ही जरा हिशोबात येत जा. तुम्ही बी लक्ष्मी म्हणी जा लक्ष्मी. हा पपेची माय यमुनेची माय काय गौसरी का तुम्हाला ती? आता त्या खोच नाही एक पात्री बोललोच नाही पाहिजे माणसाने. रामेश्वरला मारुती रायाची शेपटी तुटलेली. बाकी कुठंच तिथं 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी, ज्या संन्याशाला वैष्णवातला अतिश्रेष्ठ पैठण मधल्या मालकांनी पदवी द्यावी, देहूतल्या मालकांनी जी शब्द वापरून नमस्कार करावा आणि आळंदीतल्या मालकांनी त्यांना प्रत्यक्ष शंकर म्हणावा. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीत तीनच पुरावे बघा, बाकी अजून तुम्हाला गाठात फार सापडते. तर त्या मारुती राहिला तिथं शेपटी नाही. एक जणांना सांगितलं आता ऐका बरं का. आणि काय मारुती रायाला लिंगान्या करता प्रभू रामचंद्राने पाठविलं बरं का. आणि मारुती रायाला लिंगान्यासाठी वेळ झाला बरं का. तोपर्यंत प्रभू रामचंद्राने वाळूचं लिंग स्थापन केलं बरं का. आणि मारुती राय खरं लिंग घेऊन आल्याच्या नंतर त्या लिंगाची प्रतिष्ठापना झाली, प्राण प्रतिष्ठा झाली, होम हवन विधी झाला. आणि मग मारुती रायाला राग आला आणि मारुती राय प्रभू रामचंद्राला म्हणले भगवान माझी मूर्ती आता मी आणलेली पिंड मंदिरात बसवायची. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणले पहिली पिंड काढून टाक. मग मारुती रायानं शेपटीचा आळा घातला आणि ती पिंड काढत होते पण पिंड निघली नाही, शेपटी तुटली बरं का. आणि म्हणून मारुती राय तिथं बिना शेपटीचे झाले. वाचून सांग जाय रे सुमळ्या माणसं मरतेन रे. पिंडीमध्ये कोण बसलाय? काशीतला मालक. आणि शेपटी कोणाला आहे? 11वे रुद्र. कोण आहेत ते? काशीचे मालक. मग मला सांगा मी माझं धोतर मी कसा फाडीन? आणि मी जर माझं धोतर फाडीन तर मी येडा झालो का नाही? मारुती राय तर बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धीत श्रेष्ठ ते बलाचे देवता आहेत. मग शंकर शंकराची शेपटी कशी तोडतील? इतका तर पुरावा मान्य नाही. मग का तुटली? तर कर्म आहे. भगवान प्रभू रामचंद्राला एका राक्षसाने बांधून नेले. त्याच्यासोबत युद्ध करावं लागलं. युद्ध इतकं तुंबळ झालं भगवान प्रभू रामचंद्राने त्याला बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं. आणि जेवढी रक्ताचे थेंब पडतील तितके पुन्हा रावण तयार होत होते. बरं मारलं की रावण जास्त तयार झाले आणि नाही मारावं तर ती रामचंद्राला हे दोन्ही संकट झालं नाही. मारावं त्याला तर जास्त तयार झाले आणि नाही मारावं तर ते बाण घेऊन तयारच. व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र. मग आठवण कोणाची केली माहिती? त्या संन्याशाची. त्या संन्याशाचं नाव होतं मारुती राय. खिसाच नव्हता, शर्टच नाही तर खिशाचा काय संबंध? मारुती रायाच्या स्वप्नात सुद्धा आदला आला नाही. आदला कवडी दमडी खडका लालपई डबल पैसा चाराने पाचाने हे तर लांब सोडून द्या. स्वप्नात स्वप्नी जायाच्या अर्थ जोडे. स्वप्नात पण अर्थ नाही आला. असा संन्यासी ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईलन बाबाला पाहिले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा ज्याच्या कमरेला होता, जन्माच्या अगोदर आईच्या पोटातच इंद्रियाला कासोटा बांधून घेतला, असा विश्वातला 19 संन्याशीपैकी एक नंबरचा संन्यासी. मी सांगतो म्हणून ऐकायचं. पुराण बघत मोठाले मोबाईल तुम्हाला कापके. आता ग्रंथशास्त्र पुराण विकत घ्यायचं काम नाही. ते काहीतरी असं बटन दाबतात ना गुगल वगैरे ते ऍप वगैरे घ्यायचं. असं असं सर्च केलं की सगळं येतं. सरकीचा कधी कधी चांगलं पाहसाठी हो, नाही तर एखाद्या वेळेस बोट अशी वागतील त्याच्यावर जेसीबी घातली तरी सरळ वाचन नाही. चांगलं पाहण्यासाठी ते भिताड ते काचड हल्ली जाण उगाच जेवलास का काल कुठे गेलता मसनात आणि कोणाला चाचिंग करायला जे सकाळी पाणी नाही त्याला 60-65 वर्षाचं आयुष्य हराम करायसाठी मातीत घालायचं. ह्या नालायकासाठी आपण रात्री 3-3 वाजेपर्यंत जागायचं. हे शिक्षण क्षेत्रातल्या तरुण पोरांनी शैक्षणिक क्षेत्र पहा, मोबाईल राजकीय कोणी असेल त्यानं राजे महाराजांचं चरित्र पाय कसं वरी जाता येईल बघा. वैद्यकीय क्षेत्रातला असेल डॉक्टर क्षेत्र बरोबर आपल्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पाहायचं.
शेतकरी राजा असेल त्यानं शेतीचे तत्व पाहायचे आहे त्याच्यात विश्व भरले पण आपण नेमकं आपले दुकान कुठे आहेत माहितीये का? ज्या गावात कोणाला दिसत नाही तिथे चष्म्याचं दुकान टाकलं, ज्या गावात एका माणसानं लग्न केलं नाही तिथे लुगड्याचं दुकान टाकलं आणि ते कशा लुगडी घेतील बायकाच नाही द्यायला. आपला असं चुकीचा कारभार चाललाय. मग आपलं गणित बी चुकायलं, मग आपल्या हातात भोपळा पडायला. विठाला भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाची आठवण केली. मारुतीराय तात्काळ हजर झाले. काय करायचं हनुमंत? एक काम करा म्हणजे प्रभू, मी वापस येईपर्यंत याच्यासोबत युद्ध करत राहा. नाही होत रे हनुमंत, आता काय अयोध्येची वाट लावायची तू जाऊन लाव. आता मी जातोय, मला थांबता येत नाही. मारुतीरायाने सांगितलं प्रभू मी तर चिरंजीव आहे, मी मरत नाही, पण लक्षात ठेवा अशा नालायकाच्या हाताने तुम्हाला मृत्यू येऊ देत नाही. इतकं मात्र लक्षात ठेवा. इतका मी तुमचा भक्त आहे. रामागड्याची आवडी मोठी, भगवान प्रभू रामचंद्राविषयी इतकी निष्ठा होती. तुम्ही काळजी करू नका, मी फक्त वापस येईपर्यंत तुम्ही युद्ध करत राहा. गेले मारुतीराय प्रभू रामचंद्राला दिलासा दिला. का शेपटी तुटली? कर्म सांगायलो, प्रारब्ध क्रियमान. उदाहरण क्रमांक 2. आणि त्या रावणाची पत्नीचं नाव होतं चंद्रसेना. जीवनभर जो संन्यासी कुठंच वाकला नाही, आयऱ्या गैऱ्यांच्या पुढे वाकला नाही, तो संन्यासी त्या चंद्रसेनेच्या पुढे लोटांगण घातलं. कोण? मारुती, अंजनी पुत्र हनुमान. जी मीच आहे. बाईनं ताटच आणलं ओळायला. ती काय सामान्य स्त्री नव्हती चंद्रसेना. अक्षोन काढ मारुती. का सामान्य नव्हती सांगू तुम्हाला? तिचा मालक जरी नालायक असेल पण नवरा मरत नव्हता याचं एकमेव कारण होतं तिची ताकद होती पतिव्रतेची. तिच्या पातिव्रतेच्या बळावर तिने अमृताचा कलश आणला होता. पातिव्रतेच्या बळावर अमृताचा कलश. म्हणून तर माझ्या अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य, तो का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. ताकद होती तिच्यात. अमृताचा कलश आणला, एका गुहेमध्ये ठेवला आणि मालकाला सांगितलं, मालक चंद्र सूर्य येतोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसायची ताकद नाही. आणि असं बायको कोण मिळाल्याच्या नंतर हे तरारलं. हे तरारलं ते येडेवानीच खूप लागलं. ते येडेवानीच खूप लागलं. कस काय? अमृताचा कलश आणलाय. जरी तुमचं डोकं कापून रक्त पडलं की त्या थेंबावर अमृताचा थेंब पडला की त्या थेंबापासून तुम्ही तयार होता. माणसाला शिल्लक आलं की माणूस नीट चलत नाही. आमची इथं एक माणूस भजन करायचा, गावातलाच होता आमच्या, पण मधल्या काळात त्याचे डोळे गेले, दोन्ही गेले, एक नाही. मग तरी पण ते भजन आदर होता चांगला. पण माझा एक मित्र मुंबईला शिकायला, त्याला 72,000 पगार. ते कधी मध्ये दिवाळीला यायचं, मला म्हणायचं बाळू हे भजन करतात का? हो. मग हे मंदिरात कसे जातात? म्हणलं चलत जातात. कच जाते मंदिर? विमान थोडंच चलत जाते. कसे जातात? म्हणलं पायान जातात. नाही कुठून जातात? म्हणलं रस्त्याने जातात. कसे चलतात? म्हणलं कडीन चलतात. अंधारात म्हणलं हातात काठी असते. ते लई विचारलं. शिकलेली माणसं काय त्याला कुठे हात घालावते काही कळत नसते. म्हणजे त्याचं एकमेव कारण असतं की त्यांना असं दाखवायचं असतं मी फारच अभ्यास. त्याच्यासारखे मी शिकावता झुपीन नाही. मी 7वी पास असू द्या, 7वी पास. माझे 3,809 गाव आजच्यानं पूर्ण झाले. त्या गावाला पहिल्यांदा आलो. 7वी पास. ते किती गाव पाहिला असेल ते असं खालीवर गावाकडे आलं की मला गुड मॉर्निंग, गुड नाईट असं इंग्रजीत बोलायचं. आणि मसुबाच्या गावाचं त्यानं मी पाणी वाढण्यारावानी संगत पिलं. आम्ही एकाच रानात ज्वारी गहू खाल्ले ना. पण मुंबईला गेलं की मला इंग्रजीत 2-4 शब्द बोलायचे. म्हणलं मी तू असं आणि तू गावाकडे आल्यावर मराठीत बोलत जाय. हे जरा शिकले, जरा शहरवाला की गावाकडे आल्यावर त्याला वाटलं गावातले लोक असे गबाळे शेतकरी. मायबापाला पण गबाळ. मायबापाला मुंबईला शिकायला गेलेल्या नोकरी लागलेल्या पोरानं गबाळ्या समजल्यामुळं बाप घरी आला, ढसा ढसा अर्धा लिटर रोगर पेलं मेलं. 29 एकर जमीन कमी त्या हलकटासाठी त्यानं. आणि ऑफिस मध्ये गेल्यावर रुमाल बांधून गेलतो आणि नोकराला सांगितलं आमच्या गावाकडचा मुनी. तितकंच पोट्ट काऊन म्हणलं म्हणून अर्धा लिटर रोगर पेलं पोरा बापानं. अर्धा लिटर. धोत्रावाल्याला गबाळी समजते ते जीनच्या पॅन्टीवाली. जराशा लाजा वाटावा. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं आपल्यासाठी मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबऱ्या खाल्ल्या, भाजीची पिढे खाल्ले. 72च्या दुष्काळात
72च्या दुष्काळात लुगड्यावाल्या आपल्या सासूईनं एका एका लुगड्यावर संसार केला. टिकल्यावाल्याने जर भान ठेवा. तुमच्या सासू सासऱ्याने पिळे खाल्ले आंबाड्याचे. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्याने जर जमिनी विकून गोव्याला गेले असते ना, त्या पुढच्या पिढीला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. जो शिकार या धोत्रावाल्याच्या लुगड्यावाल्याची आपल्यावर कृपा आहे. म्हणून जीनच्या पॅन्टीवाल्याने जरा भान ठेवा. यांना म्हातारपण व्यवस्थित सांभाळा, तरी मरताना आपल्याला आशीर्वाद चांगला देतील. नाही तर आपले पोर आपले झोपीत अंगुठे घेतील, झोपीत अंगुठे घेतील. कशासाठी कीर्तन ऐकायचे? यायला सांभाळायचे म्हणून कीर्तन ऐकायचे. एक लक्षात ठेवा, वाढ वडील श्रीमंती कमवत असतात, पण कमवलेली श्रीमंती मरताना जर आशीर्वाद ठेवून गेला तर ती पोराला पचत असतात. ज्यांच्या मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही, 527 एकर जमीन आपल्या बाजूला गाव शिवाजी भाऊ, 527 एकर जमीन मरताना त्या माणसानं दैले फुकले. दैले म्हणजे वडून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला आमच्याकडे दैले म्हणते. शेवटच्या टप्प्यात त्याला बिडी भेटत नव्हती. बिडी जाळण्यासाठी ईदभर जागा नव्हती गरजे माऊली. 527 एकर जमीन प्युअर काळीची. मायबापांना आशीर्वाद ठेवला नाही, असं कोणाच्या जीवनात येऊ नये याच्याकरता आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद कमवा, त्यांची सेवा करा. याचंच नाव कीर्तन आहे. विठाला विठाला लोटांगण घातलं बाई नागशोन काय. खरंच हनुमंत आहेस का? होय साहेब, मी हनुमंत आहे. मला राम दाखवशील? मारुतीने 4 वेळेस छाती फाडली. एक वेळेला सीतेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि एक वेळेला चंद्रसेनेचं समाधान करण्यासाठी फाडली, आणि 2दा कधी फाडली ती पुढच्या कीर्तनात. सगळ्या गोळ्या एका चक्रात गेल्या नाही पाहिजे. दवाखाना इकावा लागत असतो. सीतेनं सांगितलं तू आम्हाला आई वडील मानतो ना? होय. मारुती रायने विचारलं तुम्ही मला काय मानतात? मुलगा. मग आम्ही तुला मुलगा मानतो, लक्षात घे, तुला दरबारात जागा द्यायला, पण तू आम्हाला आई वडील मानतोस, आमच्यासाठी तुझ्याकडे स्थान कुठे? छातीच फाडली. इथं बसली तुम्हाला. आणि ह्या बाईने सांगितलं तू खरंच राम भक्त मारुतीस का? त्यावेळेला छाती थोडी विस्कटली आणि एकटे प्रभू रामचंद्र दाखवले. एकटे वैकुंठवासी माधव महाराज नगर सांगायचे. मी 6 श्लोकाचा पुरावा सांगतो, अन्यथा ऐकून सांगतो, वाचून सांगतो, अन्यथा 6 लोकांचा ऐकून, याच्या व्यतिरिक्त नाही कोणाचं सांगतो. 7व्या माणसाचं मी आतापर्यंत कोणाचंही ऐकून सांगितलं नाही, आणि जोपर्यंत बोलता येतं तोपर्यंत मरुस्तर कोणाचं सांगणार नाही. त्या 6 लोकांचं अन्यथा वाचून प्रभू रामचंद्र दाखवले. जोशी काका अजून बाई प्रसन्न झाली, आणि बाईनं सांगितलं मारुती राय मला याची भेट करून देशील का? प्रारब्ध सांगायला मला याची भेट करून देशील का? म्हणले बाई भेट करून देतो, पण तुझ्या मालकानं त्याला वाचू दिलं तर. माझे मालक कसे मारते? युद्ध दोघांचं चालू. तुझे मालक एका रक्ताच्या थेंबापासून पुन्हा पुन्हा तयार होते. भेट करून देशील? मारुतीरायने सांगितलं हो. आणि लक्षात कर हनुमंता, माझ्याकडे दिव्य असा 52 चंदनाचा पलंग आहे. तलकप म्हणतात. तलकप म्हणजे पलंग, मंचक, तलपक. हो, हा शुद्ध शब्द तलकप. मग मंचक 2 नंबरचा, आणि त्याच्यानंतर पलंग, आणि त्याच्यानंतर येडगळ शब्द दिवाण. दिवाणाच्या अगोदरचा एक शब्द आहे मेच. आहेत ना जुने शब्द? हो. एकानं मराठी ट्रिपल MA केलं, आणि त्याला सांगितलं पलंगाचा शुद्ध शब्द काय? त्याला कानू बापा तुला MA पदी ज्यानं दिली का त्याला नदीत हाणायला पाहिजे. पलंगाचा ओरिजिनल शुद्ध शब्द जर ट्रिपल मराठीत MA केले त्याला सांगता येत नाही, तर यानं घेतलेली MA पदी ही खोटीचे नाही, खोटीचे नाही, ती कधी काय? तलकप, मंचक, मेज, पलंग आणि दिवाण. दिवाण कशाला म्हणतात माहिती आहे का? त्याला इतकंच प्लायवूड असते. एका घरी आम्हाला चहा घ्यायला बोलवलं. मी गेलो. 7-8 जण माणसं होती. माझं 79 किलो वजन आहे, आणि माझ्या सोबत सगळे 90 वालांडे होते. आम्ही सगळे बसले होते. बाई चहा घेऊन आली. ती चहा घेऊन आल्या म्हणजे महाराज कुठे म्हणलं बाई चहा खाली ठेवे, आणि बाहेरच्या 2-4 माणसाला बोलव, हे दिवाण मोरडाय ना आम्ही मधात गुतलो. आम्हाला ओढून काढ, नाही तर मग ओढून चहा टाका. ते इतकंच काय ते लग्नात आलेलं काय ते दिवाण, त्याच्यावर बसणारे दिवाण.
ममं तल्कपे भय जायते पदाश्रितं भयो अर्जितं सर्वानां रघुवंशाति जायते नाम फलितं पुण्य कामानां धर्म संन्यासो जायते। तू संन्यासी आहेस रे, हा शास्त्रात रचला। तू संन्यासी आहेस, माझ्या तलकपावर तो मालक यावा, मी तुझ्या पायाची साक्ष घेते, मी त्याला मरू देत नाही तुझ्या मालकाला। तुला रामागडाची आवडी मोठी, रामप्रभूशी तुझी श्रद्धा आहे, मी नाही मरू देत, पण माझ्या पलंगावर आईसाहेब भाग देऊन टाकतो। आणि बाईने सांगितलं माझ्या मालकाच्या अंगातून पडलेल्या रक्ताच्या थेंबाचे पुन्हा मालक तयार होतात, हे बंद करण्यासाठी तू एकच काम कर, इथं गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अमृताचा कलश भुंगे जातात। गेले मारुती राय शेपटी कसा दिली साधी शेपटी असेल का कुठं भरणार नाशी आली ना, काय काय लय शेपटी हलवायचं ना रे। सकातात्याच्या बैठकीत चहा प्यायचा लगेच सकातात्याचं तुकातात्याच्या बैठकीत सांगायचं, तुकातात्याच्या बैठकीत दूध प्यायचं आणि लगेच अण्णा तात्याच्या बैठकीत सांगायचं, आणि अण्णा तात्याच्या बैठकीत पोहे खायचे की लगेच नाना तात्याच्या बैठकीत सांगायचं, आणि मग नाना तात्याच्या बैठकीत शिरा खायचा, मग भाऊ तात्याच्या बैठकीत म्हणायचं काय नाही नाना तात्याची पोरं इतके ही 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 पळी म्हणायची। अशा काही पळी आहेत बघा दांडी तुटलेले। हे इलेक्शन पिरियड चालू असला की या पळ्या सुरूच राहतात, कधी खिरीत जाय, कधी कढीत जाय, कधी वरणात घुस, कधी पिठल्यात घुस, अशा लय पळ्या आहेत। मला इथं टकटक दिसायला नव्हता, आपण नाव कशाला घेऊ। विठाला विठाला शेपूट पायावर, डुकराची भरकी शेपूट होती, पप्याच्या माईला धुता दोन्ही गणती। नियम असतो नियम। मारुती रायने विचार केला आपल्याला नियम आहे, आपण चौकटीत आहे, जगाची मालकीने माते समान आहे, पण बसवा खांद्यावर कशी। मी तर ब्रह्मचर्य, पण नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोट आहे, पण सामान्य नाही ना, कसं बसू। युक्ती बुद्धिमतान वरिष्ठम, काय वानवाता न पुरेवानी, बुद्धिमतान वरिष्ठम। मारुती रायने विचार केला तथांबरेषु भय व्याप्ती जलाशय तथा क्रियानाम धरणी सगर्भेषु जायते ओखदम सर्वस्थितेषु। याचा पुरावा सांगतो। पाण्याला दूरशास्त्रीनं हात लावल्याच्या नंतर माठात तिनं हात लावला की माठातलं पाणी प्यायचं नाही, त्याला मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे। पण त्या स्त्रीनं जर नदीला हात लावला तर पाणी दूषित होत नाही। पात्रे सगर्भेषु जलायाम 14 श्लोक आहेत, पण वेळ आपल्याकडे अपुरा आहे। ती नदी बाटीता कशी येईल, सागर कशी बाटीता येईल, आकाशातली हवा कशी बाटीता येईल, नाही। ती जर एखाद्या 10x10च्या खोलीत आहे आणि तिथं जर एखादा उंदीर सडला नका दे साहेब, तर तितकं ते 10x10ची खोली दूषित करू शकते। पण इथं उंदीर सरडाय आणि परभणीत वास कसा जाईल। मग हे ताळा मारुतीरायनं तिथं लावला, आणि मारुतीरायने विचार केला मी संन्यासी, स्त्रीला हात लावायचा नाही। गरज उचललं ना, अख्खा राजवाडा शेपटीला आदेश देऊन उचलूनच घेतला राजवाडा, आणि शतमुखी रावणाच्या नगरीत भगवान आईसाहेबाला आणलंय। काय बोलतो हनुमंता, येडपटीस की काय रे तू। अरे लखनला शक्ती लागली लक्ष्मणाला, त्यावेळेला द्रोणागिरी आणायला पाठीलच, ते आणलास, आता पर्वत कशाला आणला। मारुतीरायनं सांगितलं नीट पहा, हे पर्वत नाही, खालून दगड चिटकलेले दिसायले, पण तुमचा महाल आहे। अरे राजवाडाच आणलास की काय, हो मध्ये आई साहेब, मग तिला का नाही आणलं, नाही म्हणले माफ करा, मी कशाला झोप मोडू द्यायची, असं कारण सांगितलं। मोठी माणसं इतकी हुशार असतात, अंगावर कधीच काही येऊ देत नाही, हुशार लोक असतात, हुशार खरं। काही काही बायका सुद्धा इतक्या हुशार, एका घरी 10-15 पाहुणे आले, साखरेचा पत्ताच नाही, कसा चहा करावा। पण सून इतकी हुशार होती, इतकी सून हुशार होती, सासू हापकून गेली, बाई तुझ्या साजस सासऱ्याचा लय स्वभाव बाई दाड आहे, तुला काय सांगायचं, ते हातात जे पडलं ते फेकून हाणतंय, साखऱ्याचा पत्ता नाही, संध्याकाळची वेळ एवढे मोठे पाहुणे आले, आपल्याला कापूस 2-400 क्विंटल होतोय, रात्री दुकानदाराकडे जावा तर काय म्हणीन म्हातारं। ती म्हणली आता मला कारण सांगा, काय पाहिजे, 10-15 कप चहा करायचा। मग ताण घेऊ नका, माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे, माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे, आणि रुखवादात 2-4 बैंगण आहेत, 2-4 महाराज आहेत, महाराज पण असतात रुखवादात, फक्त जिते नसते साखरेचे असतात, साखरेचे महाराज असते। तर मग किती महाराज चहाला टाकू, मला सांगायचं एक बाई हुशार होती ना, हुशार असल्यामुळे प्रतिष्ठा सांभाळली का नाही, नाही तर येडपट असती। आकलीचे कांदे नाहीत, बाजाराला जात नाहीत, साखरेच्या डब्याला इस्तू लागला, माणसं घरी बलितेत, चहा करायला सांगतेत, काय मड टाकायचं का चहात। अशी बाई ज्याला भेटली त्यानं म्हणायचं मी चुड्यालनी संग लग्न केलं। विठाला मोठी माणसं काय युक्तिवाद करतील काय सांगतात। मारुतीराय म्हणले प्रभू आईसाहेबाची झोप
कशाला मोडू यशवंतराव? आणि झोप मोडू नये याच्याकरता मी आणला आवेळे. या वेळेला कशाला झोप मोडायची? अहो एका पवित्र नदीला आवेळी हालिल्यामुळं यज्ञजनाच्या बायकोवर अन्याय झाला. मारुतीराय सांगत होते प्रभू रामचंद्राला, 3 श्लोकाचा पुरावा आहे. आवेळी गंगेला हलवल्यामुळं एका न्यायशास्त्र परिपूर्ण असणारा व्यक्ती मुनिश्री गौतम पत्नी विश्वातली 222 स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर अहिल्या हिच्यावर अन्याय होतो. बापानं आवेळी मालकानं आवेळी गंगेला हलवल्यामुळं मी संन्यासी आहे, मला पत्नी जरी नसेल तर अंजनी माता आहे ना प्रभू, त्याच्यामुळे मी कशाला आईसाहेबाला आवेळी उठू? मग आवाज दिला, सीते ए सीते, आले प्रभू. सावकाश ये, पडशील तू. दारात उभं राहिल्या. प्रभू रामचंद्रान खाली नाही घेतलं, खालून खड्ग दिलं, पायाची सोय. दंदिशी शतमुखी रावण मारला. नारदाने कानात सांगितलं होतं, आदिशक्तीशिवाय रावण मरत नाही. कोणता? शतमुखी रावण. आणि पहाटे म्हणता येत नाही, ब्राह्मी मुहूर्ताच्या अलीकड 39 मिनिटानं रावण मारला. आणि तिथून पुढं 4:14 ब्राह्मी मुहूर्त सुरू होणार होतं. त्यावेळेचं मी काय तिथं ब्राह्मण पंचांग सांगायला नव्हतो, पण त्यावेळेचं पंचांग पठ्याच्या डोक्यात आहे. विठाला विठाला 4 वाजून ब्राह्मी मुहूर्त लागणार. त्याच्या अलीकडे 39 मिनिटानं सीताई साहेब तिथं उभ्या आहेत. हातात खड्ग दिलं, मार. संदेशी खड्ग सोडलं, शतमुखी रावण मारला. आणि तात्काळ प्रभू रामचंद्राने सीता अयोध्येत स्नान केलं आणि विमान निरोप दिला. निरोप तो भुबुक्कारात दिला. भरत बुवा भुबुक्कारात निरोप दिला. आणि भुबुक्कारात निरोप गेल्याबरोबर मग आता वानराचा भुबुक्कार कोणाला कळत असतो? वानरांना. मग लंकेत आता वानर होतं का? असं रामायण वाची जा. ज्यानं चांगलं पाठ केलंय त्याचं ऐकी जा. काय सांगायचं बरं का? आणि काय प्रभू रामचंद्र तिथे लंकेत गेल्याबरोबर टरकाची टरका वानर लंकेत गेले बरं का. अरे सुमळ्या तवा टर्क नव्हते रे. हिडपटू आणि माणसं मरते ना असं रामायण सांगितलं आहे का नाही? हा, माती खावा का शिरा खावा हेच कळायचं नाही माणसाला. काय माणसं अशी ओघात आल्यावर बोलतच राहतात माणसं येड्यावर. नको. काय सांगत होतो? भुबुक्कार फक्त वानराला कळतोय. कोण वानर होतं माहितीये तिथं? त्या वानराचं नाव होतं गंधमादन. जिवंत नव्हतं स्वामीजी. गंधमादनाची समाधी लंकेत आहे. आणि लंकेत मारुतीरायाने भुबुक्कार अयोध्येतून केल्याबरोबर पहाटे गंधमादनाच्या समाधीवर पूजा झालती. आणि पूजेचा हार उडाला आणि बिभीषणाच्या समोर येऊन पडला. बिभीषणानं ओळखलं. हातात हार घेतल्याबरोबर प्रत्येक फुलाच्या पाकळ्यामधून मारुतीरायाचं स्तवन येत होतं, प्रभू रामचंद्राचं स्तवन येत होतं. कारण तो नामधारकामध्ये गंधमादन इतका नाविन्यपूर्ण होता. कुंभकर्णाने मारल्याच्या नंतर त्याच्या रक्तातून, त्याच्या मांसातून, त्याच्या हाडातून राम राम नावाचा ध्वनी निघत होता. राम राम. म्हणून बिभीषणाला सांगितलं, चंद्र सूर्य येतोपर्यंत याची समाधीची पूजा सोडू नको. दिगंबरराव सोन्याची समाधी तिथं केली आणि त्या समाधीवरला हार उडाला. बिभीषणाच्या दारात पडला. संकेत लक्षात आला. समाधीवर डोकं ठेवलं आणि कानात आवाज आला, अयोध्येला विमान पाठवा. आणि अयोध्येला विमान पाठिलं. एकदा कामग नावाचं विमान पाठिलं. ते रावण मारल्याच्या नंतर आलतं स्वामीजी. प्रभदत्त नावाचं विमान पाठिलं. सीतेला अशोकवाटीतून आणण्यासाठी पाठिलं स्वामीजी. पण 14 विमानातले 2 नावं सांगितले. आता जे विमान पाठविलं ह्या विमानाचं नाव आहे भातीप्रिया. हे भातीप्रिया नावाचं विमान पाठिलं आणि या विमानात सेवक केला. जी प्रभूजी, ए राज्याभिषेकाची तयारी करा. गतस्तु यत दक्षिणाधिपतयो शतस्वेती आननाम लंकेश पुटे तू जायते. आनंद म्हणजे तोंड, शत म्हणजे 100 तोंडाचा रावण, दक्षिणेचा राजा यम त्याला प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही राज्य करा. या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडल्या? हा मालक जर प्रभू रामचंद्रावर कृपा करीत नव्हता
तर रात्री प्रभू रामचंद्राला शतमुखीच्या नगरीत नेत नव्हते, रात्री सीतेला नेत नव्हते, आणि नेत नव्हते तर द्वादशीच्या पर्व काळावर विभीषणाला दिलेला शब्द, एकादशीच्या पर्व काळावर द्वादशीला राजा करीन हा शब्द पंढरपुरातल्या मालकाचा खोटा होत होता. पंढरपुरातल्या मालकाचा शब्द खरा करण्याची ताकद येशवाडीतल्या मालकात आहे. हे साधू लोक किती अधिकारी असतात स्वामीजी. स्वामी राम नावाचे एक तेजस्वी तुमच्यातल्या कपड्यातले एक व्यक्ती, स्वामी राम, 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य पद ज्यांच्याकडे होतं ते सद्गुरु गुरुवर्य स्वामी राम तुमच्यातली एक व्यक्ती. नंतर शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. नैनितालच्या अरण्यात बराच काळ राहिले, हिमालयाच्या पायथ्याशी खूप राहिले. मला वाटतं एक उंच शिखर आहे, त्याला एव्हरेस्ट शिखर म्हणतात नका ते साहेब. त्याच पुस्तकात कंसामध्ये एव्हरेस्ट असं नाव होतं. हे शिखर ओलांडलं, बऱ्यापैकी भारत दर्शन घेतलं, आणि भारत दर्शन करत 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 तीर्थयात्रा करत दिल्लीला आले. आणि दिल्लीहून 120 मैलावर एक शहर आहे. मैल हा शब्द जिनच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही. फार काही जुने अण्णासारखे लोक, अशा लोकांना, जुन्या लोकांना मैलाचा अर्थ कळत, आपल्याला किलोमीटरचा कळतो. 120 मैलावर एक दिल्ली पासून शहर आहे. अधिकार किती लोकांचा बघा. मला कळतो कशा करता, मी धोतर आहे पण मला हिचकायचा नाद आहे. मी कोणाचं हिचकीत नाही. पुराणी हिचका, भंगिरायचं हिचकून काय भेटणार आहे तुम्हाला. विठाला विठाला विठाला. ज्यानं दिलंय त्यालाच कथा माहिती का नाही काय माहित. पुस्तक तुम्ही दिलं ना कधी साहेब, ते हे ध्यानात ठेवा. मला पुस्तकं देणारा माणूस मी जास्त प्रिय मानतो, कारण आपल्याला वाचनाचा छंद आहे. आणि मला बासरच्या मालकिनीनं कृपा केली. 6 बाऱ्या वाचिलं की पाठ होते. शिव्या पण 6 बाऱ्या ऐकल्यावर रस्व दीर्घ तर चुकत नाही. 400 450 इतक्या पाठ्यात कोणी शिमग्याला देणार नाहीत अशा देतो मी. म्हणजे पाठ द्यायचा संबंध नाही, पण तितक्या पाठ्याला मेमरी कार्ड दाटा आहे ना. ते 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड पाठ केलं. आता करीत नाही, पण आजही मंत्रोच्चार करा. दिव्यं हृदय जनो जत्निरे भयदो जाय यद वैशान्नरो तद पुणिदो भयजायो गिरिजापदयं तदा सर्वं एकादश रुद्रो भयव्याप्तान्यनि सगर्भेषु सगर्भा पुणितो भयव्याप्ता जायतो अधिष्ठितं लोकत्रयशवाडी अधिष्ठितानां पूर्णो पूर्णभयमुच्यते यतः सर्वनारायणो मुच्यते अधिष्ठितं वासरे सर्वभयो सगर्भेषु पुणितः पुणितोति जायते रघुवंशास्ततं पूर्णमुद्रान भयो ततः पुणितो न भय जदो यत्निरेन यसिता यत लोकत्रयो जनो. पण तुम्ही वाजिणारे म्हणायला पाहिजे. निधियाम निधिपदी सुधीन निभयत चंदन सुधीयति कालो पंचानन भय गिरिजाम पतयम रुद्र भयातिथि स्वायंतो एकादश भय रुद्र छिन्न भय व्याप्ताति भय जायन्ते रघुवंशातो पूर्ण भयो भजम पूर्णयम मुच्यन्ते. असं म्हणता येत नाही. मयावर वारकरी संप्रदायाची कृपा म्हणून या स्वरात, नाही तर ते स्वर आडवे असतात. यन्न जातो नेदे भदेन जनोसी यमे मक्रदन जनो भयस्थित सांख्याति मुच्यते रघुवंशास्थित पूर्ण पूर्ण मुच्यते नाम ध्वजाम भयो. 27 वर्षापूर्वी या मेमरी कार्डात डाटा झालं, डिलीट होत नाही ना. मोबाईल साधा आहे ना आपला. तुमच्या मोबाईल मधलं जे जाऊन ते बी लोकांना जाते. विठाला विठाला फोन सगळ्या लाईन दिलीस ना रे त्या कॅमेरेवाल्याला. देत जाय रे तू चांगलं द्यायचं चांगलं. ते प्रचार करतेत ना संप्रदायाचा. आमचे काही लोक लावू देईनच, लावू द्यायला पाहिजे. हौदात पाणी असल्यावर पिऊ द्या कोणाच्या म्हशीनं. गाई पेत्याल म्हशी पेत्याल, पण हौदात पाणी लय मोठं पाहिजे. आता ज्याचा हौदच कोरडा ते गाईला पिऊ देईन. विठाला विठाला. एखादा गावरान शब्द केलेला कट करी जा रे, तितकी दया करी जा. काय होते आमच्या लोकांना ऐकले पुन्हा म्हणते गिरगावकर लय रगिले. त्याच्यामुळे जरा ते कट करी जा. काय म्हणते त्याला म्हणतात ना काय इडीट फिडीट. फिरू फिरू इंग्रजी येते थोडी मला. पोचले तिथं दिल्लीला. 120 मैलावर एक शहर होतं. त्या शहराचं नाव आहे आग्रा. आणि आग्र्याला एक साध्वी होती स्वामीजी. एक साध्वी होती. स्वामी राम ज्या वेळेला आग्र्याला पोचले, काय वानवाता न पुरे वाणी.
तुम्हाला मी म्हणलो होतो एक प्रसंग सांगेल, पण अभंग तुको भरायचा आणि प्रसंग बी तुको भरायचाच आहे. पुन्हा ऐकतो एखाद्या वेळेस नंतर. हो वा वा आहेत जवळ तिकडे ऐकायला सांगतो. आग्र्याला पोचल्याच्या नंतर एक भिक्षुकी होता. आपण शक्यतो भिकारी म्हणतो, भिकारी म्हणतो. तो भिक्षुकी महादेवापत नाव महादेवापत. त्या भिक्षुकीच्या डाव्या हातात एक काठी आहे आणि उजवा हात असा केलेला आहे स्वामीजी. स्वामी राम शंकराचार्यांनी त्या भिक्षुक्याला विचारलं, महात्माजी आता तो भिकारी किती अधिकारी होता ते स्वामी रामांना कळालं, म्हणून स्वामी राम त्या भिकाऱ्याला महात्माजी म्हणले. महात्माजी हिंदीत बोलत होते, मी मराठीत सांगतो. या शहरामध्ये एक साध्वी स्त्री आहे यशवंतराव. भिकाऱ्याला विचारलं, या शहरात एक साध्वी स्त्री आहे आणि मला तिच्याकडे जायचंय. भिकारी यशवंतराव किती हुशार होता लक्षात घ्या. त्या भिकाऱ्यानं स्वामी रामांना सांगितलं, महात्माजी माझी कांती भिक्षेची वेळ झाली. भिक्षेचा प्रकार आहे कांती भिक्षा. कांती भिक्षा त्याला म्हणतात ती शिजलेली पदार्थ मागायची, म्हणजे तयार झालेली पदार्थ. आपल्या संप्रदायात त्या भिक्षेचं नाव आहे भिशेबुवा मधुकरी. वारकरी संप्रदायात त्या भिक्षेला मधुकरी म्हणतात. संन्यास धर्मामध्ये कर्मकांडामध्ये तिला कांती नाव आहे, कांती भिक्षा. आणि कांती भिक्षेचा टाइम झालाय, मला जायचंय. स्वामी रामांनी विचारलं, का हो तुमच्या हातात काठी आहे, तुम्ही भिक्षुकी आहात आणि पात्र नाही भीक मागायला, तुला काम काय म्हणले. अरे तुरच बोललो ना तू. स्वामी रामांना शंकराचार्यांना, यशवंतराव शंकराचार्य 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य झालेला माणूस. गिरगाव करायला काही करता येईल, शंकराचार्य कसं होता येईल हे गुतलाय ना. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम मुरगाळो श्याम. असा शब्द नाही बघा. हे पद स्वामीजी तुम्ही पत्करू शकता. आम्ही आता याच्या लय लांब गेलो, कोसो दूर आहेत. तुम्ही विमानात येत, आम्ही सायकलवर येत. तुमची बरोबरी करावं, आम्ही वढ्यात मुंडकं मोडून मोडतो, आमची नाही. शंकराचार्य पद भरत बस सामान्य गोष्ट आहे. आणि त्या माणसाला एक भिकारी म्हणतोय, तुझं काम काय, तुला साध्वी पाहिजे ना, मग माझ्या भिक्षेचं कशाला विचारायला. जी 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 शंकराचार्य जी म्हणतात, मला त्या साध्वी दाखवता येईल. या शहरामध्ये सूर्याचे किरण जिथं मंदावलेत, या शहरामध्ये सूर्याचे किरण जिथं मंदावलेत का, त्या ठिकाणी तुला साध्वी सापडेल. कडक ऊन होतं, कडक दुपारचं ऊन, पण ज्या ठिकाणी ऊन पडत नाही त्या जागेवर साध्वी आहे. ती साध्वी जिथं बसली होती तिथं ढग आलेला होता. सांगायला कोण शरदराव माहिती, भिकारी. एक भिकारी सांगायला आहे. त्यावेळेला स्वामी रामांच्या अंतकरणातली एक भ्रांत होती सात्विकतेची, ती अशी खळबळली. अरे राम राम, एक भिकारी भास्कराच्या तेजाचे वलय सांगतो, हा भिकारी किती अधिकारी असेल. स्वामी रामांनी प्रणाम केला. महात्माजी मला जे काम होतं ते तुम्ही सांगितलंय. काय वानू आता न पुरे वानिया, का म्हणतात माझे तुकोबर या संतांचं काय वर्णन करू. स्वामी रामांनी त्या व्यक्तीला विचारलं, त्या व्यक्तीला स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी एक बोलू, मला जे काम होतं ते काम तुमच्याच्यानं माझं पूर्णत्वाला आलंय, पण मला एक सांगा, तुम्ही पात्र न घेता याच्यावरच भिक्षा कशी मागता. तर त्या भिकाऱ्याने सूर्याला सांगितलं, जरासा थांब, माझी वेळ भिक्षेची झाली, पण तू थोडंसं थांब. वरी हात केला, ठैरिये. भिकारी सूर्याला थांबवायला आहे. भिकारी तुमच्या आमच्या मतानं तो भिकारी आहे. सूर्य थांब, ते महात्माजी याला बोलतो म्हणे महात्म्याला. आणि स्वामी रामांना त्या भिकाऱ्यानं सांगितलं, बाबा माझा नियम आहे, कांती भिक्षा, सूर्याचे किरण मध्यास्तू कालाला काही सूत्रा इतके टळले की त्या टायमाला मी भिक्षा मागतो, आणि हे टळायला 14 मिनिटं शिल्लक येतं.
आणि तितक्या वेळापुरतं त्याला थांबायला लावतो. सूर्य ठराविक लोकांना थांबिला. या मालकाचे मालक, येशवाडीतल्या मालकाचे मालक ज्या वेळेला जन्माला येऊ लागले का त्यावेळेला सुद्धा सूर्य थांबला होता. एक शपक पुरा होता. दोन प्रहरी काग सखे, दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. माध्यानासी दिनाकर बराबरी होय स्थिर, बराबरी होय स्थिर, बराबरी होय स्थिर. बराबरी होय स्थिर, बराबरी होय स्थिर, बराबरी होय स्थिर. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय असे दाखवून देणारे ठराविक लोक असतात. मी अगोदर सांगितलं, मी पुरावा शपक म्हणलो. दोन प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. पुरावा गोड आहे पण शपक आहे, पण मी बोलतोय ते खरंच आहे हे पुराव्यात आहे. मालकांचा पुरावा आहे. अष्टादश मालकांपैकी एक. सूर्य प्रभू रामचंद्राच्या जन्माला थांबले. तो सूर्यवंशातला राजा होता. इकडे अहमदपूर तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आपण कथेला गेलो. तिथं धोंडू तात्या म्हणून एक महान संत होऊन गेले. हो, त्यांच्या वडिलांच्या पितराच्या दिवशी सूर्य थांबला. असे ठराविक लोक. पण एका भिकाऱ्यानं सूर्य थांबिलाय. 14 मिनिटं शिल्लक. धैर्य बोले थांबिले. मी कांती भिक्षा मागतो. स्वामी रामांनी पुन्हा प्रश्न केला, अहो मागा पण पात्र. अरे महात्मा जी सुनिए, ये तलाग्र भाग में जितना बैठता उतना ही खाता. बोले आली का हिंदी? जमली थोडी थोडी. आता कसं होतंय, जिला पिठलं नीट करता येतं नाही का तिनं बासुंदी करायचंच नाही. जिला गौऱ्या लावता येणं ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं पिठाचा नाश करशील ना मंजुळा, तुला गौऱ्या लावता येणं. आपल्याला आपली येते ना, कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला काही हिंदी येत नाही. या तळ हातावर जितकं बसेल तितकंच मी दिवसाकाठी एकदा खातो. सद्गुरू स्वामी रामांना, शंकराचार्यांना नर्मदेच्या तीरावर 11 महिन्याची केलेली साधना आठवली. माझ्या साधनेपेक्षा हा भिकारी फार मोठा आहे. म्हणून विश्वातल्या कुठल्याच साधकाला नाव ठेवायची पात्रता या संप्रदायात नाही. कोणाला साधं समजू नये. उतरेश्वर बुवा, भरत बुवा, महादेवराव, आमचे सुदाम महाराज, आमचे भिशे महाराज, आमचे गंगा मामा, आपल्यापेक्षा इकडचे मृदंगाचार्य, आपल्यापेक्षा समोर बसलेले कितीतरी लोक आपल्यापेक्षा जास्त अभ्यासू येतो. एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. यावा कीर्तन करून पक्वाद वाजून चाली म्हणून आमचे लोक वाऱ्याला कमी जातात. मान्य करावं लागेल बरं भरत बुवा, राग येऊ देऊ नका. त्याच्यात मी पण घेतले. मला सोडून दिलं तर मग तुम्हाला राग व्हावं, पण मी पण, आमची लोक वाऱ्यांना कमी जातात शरदराव. इतके काही लोक आहेत ज्यांना कीर्तन करता येत नाही, ज्यांना गाता येत नाही, पण महिन्याच्या वारीला पंढरपूरला आहेत. आमच्यापेक्षा कोटीपटीने श्रेष्ठ ते. कोटीपटी. कोणाला सामान्य म्हणण्याचा अधिकार नाही, कोणाला साधं म्हणण्याचा अधिकार नाही. काय बरोबरी करू शकतो आपण? ज्या व्यक्तीनं स्वतःच्या अर्थप्राप्तीतून प्राप्त झालेले द्रव्य देवाच्या कार्याकरता वापरत असेल, तो माणूस लहान कसा म्हणता येईल? एकदाही पंढरपूरला गेलते, पंढरपूरला गेलते. मला काही या तिन्ही बी कार्यक्रमात तुम्हाला शरदराव जास्त बोलायचं योग नाही. मी उगा एखाद्या वेळेस संवाद साधित असतो. काल आम्ही शेतात बसलो होतो. मी काही त्याला घर दाखिलं नाही, घर याच्याकरता दाखिलं नाही, तुमच्यात पैशानं बांधलेलं आहे. त्याच्यामुळं काय एवढं मोठडपण आहे का नाही, काय एवढं दाखवायचंच कशाला. हो, कधी कधी गंगेचा अभिषेक करत असताना एक मंत्रोच्चार असायचा आमच्या कर्मकाठात. गंगोदकम शुद्धो सर्वस्थितायाम पापक्षालन हितार्थायाम यत्त्वाम जलवोघायम गंगोदकम अभिषेकै नियोगेन. गंगेचा अभिषेक स्वामीजी. आणि कोण्या पाण्यानं?
तिच्याच पाण्यानं. मग त्याच्यासाठी मंत्राचा एक वेगळा उच्चार असतो. त्वमं त्वम प्राप्ते स्थित जायते नाम जज्ञरे सर्वस्थितायाम सपात्रेषु सयसुतायाम पापनाशिनी हितार्थायाम यद गंगोदक भयम त्वमं पात्रेषु जलयाम मम अवस्थिता त्वमाम जायते होतो गंगोदकम स्नानम समर्पयामी. ही येतीच तिला त्याच्याला घरदार दाखवायची. म्हणून मी शेतात बसलो होतो. आलते ते चिखलात, सॉक्स भरले, बुट भरले. चला म्हणलं तिथंच बसलो. लक्षात आलं एकदा तुम्ही पंढरपूरला गेलते शरदराव. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुमच्याच मनात एक भाव आला आणि तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला म्हणले वर्षा. मी नाही बरं तुमचं वाक्य सांगायला. मी त्यांना फार काय झालं तर वर्षा ताई म्हणेल, वर्षा माय म्हणेल काहीतरी. तुम्ही म्हणले वर्षा अगं पावती फाडायची केवढ्याची. एकाच बडकर एक ती तुम्हाला अर्धांगिनी माऊली अशी सापडी. त्या म्हणल्या माननीय आदरणीय मालक तुम्हाला काय कमी केली देवानं, फाडा ना 5 लाखाची. त्यावेळेला यांच्या छातीला घाम आला. पैसे घरी किती असतील, मंदिरात थोडेच होते 5 लाख. पण उपाय बी सुचून द्याला मालकीनीनं. मालक तुमच्या बॅगमध्ये जरी नसतील पण तुम्ही एवढे मोठे अधिकारी देवानं केले, तुम्हाला या प्रांतात तुमचे लय ओळखीचे लोक आहेत, 2 मिनिटात सुटकेस आणून देतील. झालं का असं? म्हणून असं परमार्थात काम करणाऱ्या याला लहान म्हणण्याची आपली काय पात्रता आहे? कशी काय पात्रता राहील आपली? कशी पात्रता राहील? नाही, मोठी लोक असतात, मोठी लोक असतात. आम्ही कीर्तन करतो म्हणजे फार शहाणे आहेत का? आपण परमार्थात पक्वाद वाजितो भरत बुवा, गायन करतो, कीर्तन करतो म्हणजे फारच मोठी आहेत का? एक लक्षात घ्या, पक्वाद्यामुळं, कीर्तनकारामुळं, गायकामुळं हे नाहीत, यायच्यामुळं आपण तिघ आहेत. श्रोत्यामुळं पक्वाद आहे, श्रोत्यामुळं गायक आहे आणि श्रोत्यामुळं कीर्तनकार आहे. हे आपल्या लोकांना ध्यानात ठेवलं पाहिजे. ज्याच्यात जेवारी नाही ते भुसकट नाही उधळलं पाहिजे, ते बैलाला चारलं पाहिजे. विठाला विठाला मी एवढीच भिक्षा मागतो, एवढी. हे जातं वाक्य. मी तळहातावर बसेल इतकंच खातो. स्वामी रामांना नर्मदेची साधना आठवली. फार मोठं चरित्र आहे स्वामी रामांचं. आणि मग स्वामी राम जिथे सूर्याचे किरण दिगंबरराव शिथिल झालेत, क्षीण झालेत, त्या ठिकाणी गेले तर तिथं काय होतं माहिती? स्वामीजी एक दर्गा होता. दर्गा होता, दर्गा. दर्गा म्हणजे कबर. छोटासा दर्गा आहे, छोटासा बारीकसा दर्गा होता. त्याच्यावर त्या काळाला कौलं होते. बारीकसा दर्गा होता आणि त्या दर्ग्यामध्ये धुनी पेटलेली आहे आणि त्या धुनीच्या समोर ती साध्वी बसलेली. स्वामी राम गेले, आवाज दिला, बीबीजी. बीबीजी हा शब्द म्हणजे माताजी. वेगळ्या भाषेत त्याला माताजी त्याचा अर्थ होतो. बीबीजी. त्या साध्वीनं मागं नाही पाहिलं. बोलिये श्रीराम. त्या दर्ग्याच्या उपासक असणाऱ्या स्त्रीच्या मुखारविंदातून शब्द पडले, बोलिये राम. मागे न पाहता भरत बुवा जिनं मागच्या माणसाला राम म्हणा. काय काळी झाला असेल नका ते साहेब, काय काळी झाला असेल शंकराचार्यांना. ही दुसरी अनुभूती आहे. दुसरी एक भिकाऱ्याची अनुभूती दिगंबरराव, दुसरी या साध्वीची. दर्ग्यात बसलेली बाई. वाक्य नीट लक्षात ठेवा. तो दर्गा जरी कबरेसारखा असेल पण त्या दर्ग्याच्या आत एक पुरातन जुन्या काळातला एक निष्ठावंत साधूची समाधी होती, पण त्याच्यावर दर्गा झालेला होता. तिथं ती बसलेली होती. बोलिये राम. तर स्वामी रामांना 2 गोष्टीचा आश्चर्याचा आध्यात्मिक धक्का बसला. भिकाऱ्यानं सूर्याची किरण क्षीण झालेले सांगावा आणि हिनं मागं न पाहता राम म्हणावा, याचा धक्का बसला बिशेबवा. पण स्वामी राम रामच होते. स्वामी सामान्य स्वामी नव्हते. स्वामी तुमच्यातले स्वामीजी, स्वामी राम तुमच्यातली एक इतकी अधिकारी व्यक्ती होती. 11 महिने पवित्र नर्मदा माता सद्गुरु स्वामी रामांना खिरीचं पात्र देत होती. सोन्याचा हात येत होता, त्या हातावर खिरीचं पात्र असायचं. ती खीर दुपारी 1:15 वाजता स्वामी रामांनी ग्रहण करायची. पात्र धुवायचं, नदीच्या पात्रात टाकायचं दिगंबरराव. पात्र अदृश्य होत होतं. दुसऱ्या दिवशी 1:15 वाजता पात्र येत होतं. 11 महिने नर्मदा ज्याला अन्न देत होती ते स्वामी सामान्यच. आणि त्या स्वामींना आश्चर्याचा धक्का बसला आणि स्वामींनी विचार केला, पण बाई दर्ग्याची उपासक आहे. हे तो दर्गा आहे. आपल्या संप्रदाय त्याला किती मानतात. काही लोक अधिकारी, वारकरी संप्रदायात अनगडशा फकीराला किंमत, बाकीचे
जे पेंड्या घेऊन फिरते त्याला किती किंमत असेल ते आपण हिचकायचं नाही. आपली पात्रता बी नाही, आपली लायकी सुद्धा नाही. एखाद्या धर्मावर वाईट बोलणं ही आपली पात्रता नाही. कारण वारकरी संप्रदायाने सगळ्यात धर्मातली चांगली माणसं आपलीशी केली. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. सामान्य लोक नव्हती. सजन कसाया इकू लागे मास माळा सावत्यासे खुरकू लागे. सजन नावाचा खाटी असन मुसलमानाच्या कुळातला, पण इकडच्या लायकीत होता. अन्नडचा फकीर तुकोबारायच्या घोंगडीची घडी करीत होता. या फकीराने चिमटा वाजविल्या, पाऊस पडत होता. या फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1300 क्विंटल गहू टाकले होते तरी भरलं नव्हतं. आणि जिजाबाईच्या मुलीनं भरलेला हात झटकिल्याबरोबर फकीराचं कटोरं भरवून गेलतं. ते फकीर काय सामान्य सिद्ध पुरुष होता. फक्त तुम्हाला सांगतो ते अधिकारी मोक्षाचे, वारकरी सामान्य नाही. पण वारकऱ्याने आपला दर्जा सांभाळला पाहिजे. दर्जा एकाच्या खांद्यावर झेंडा होता, मी म्हणलं इना घ्यायला जाना. कोण बसलं पिना पाडून घेत. इना घ्या कुठं काही करा. इकडं तिकडं मागलं तर 700-800 रुपये येते. बेकार चोठेस तुला इना घ्यायचा कटाळा येतून इकडं तिकडं दुकानं फिरतू सुंबळ्या. तू संप्रदायाचा अपमान करायला. अरे सप्ताहात इना घे, तुला आदरानं शाल शिल्पर हार घालून पुढचे लोक सन्मान करतील, देतील ना पैसे. भिकार चोट धंदा करतो, अपमान करतो त्या झेंड्याचा. याला वारकरी नाही म्हणायचं. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी शिल्लक येतं आपल्या वाट्याला. 2च मिनिटं राहिले. नियमन आपले दुसऱ्याच्या रानात कधीच आऊत नाही घालायचं, चांगलं नसतं. आणि नंतरच्या सूचना बी द्यायच्या असतील तर लोकांना जेवताना सूचना ऐकायला भेटतात. उगच घंटा अर्धा घंटा नंतर बी स्वामीजी खराब नाही झाला पाहिजे. विडाला विडाला मी या संप्रदायाचा आहे. दर्ग्यातल्या बाईला कसा मानू असा स्वामीरामांचा भाव उत्पन्न झाला. पण स्वामीरामांनी विचार केला दिगंबराईची परीक्षा पाहिजे. माताजी बीबीजी, माताजी नाही बीबीजी शब्द वापरलाय. बीबीजी बोलिये राम. बीबीजी 27 दिवस झाले या प्रांतात पाऊस नाही. तो काळ सांगायलो मी, आताचा नाही. 27 दिवस झाले या प्रांतात पाऊस नाही. आणि या प्रांतातला कृषी राजा सुखी व्हावा, कृषी कर्म करणारा शेतकरी राजा सुखी व्हावा, याच्याकरता मला पाऊस पाहिजे. त्या बीबी नावाच्या साध्वी स्त्रीने, त्या बीबीजीनं, त्या माताजीनं माग पाहिलंच नाही. ती म्हणली माझी साधना भंग करू नकोस, तुला पाऊस पाहिजे असेल ते चिमटा घे. आणि मांडी खालचा चिमटा लोखंडाचा देऊन टाकला. तुला ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेनं पाऊस पाड. तर स्वामी राम किती हुशार होते. ते चिमटा वाजित यानी ताणींच्या सकल असती. हा मंत्र म्हणजे गोल फिरण्यासाठी असतो, गोल फिरण्यासाठी. असा चिमटा हातात घेतला आणि आचार्य स्वामी राम शंकराचार्य चिमटा वाजित वाजित असं गोल फिरले. तर 27 दिवस पाऊस नव्हता. त्या प्रांतात पूर्ण पाऊस पाडला. ही महाराष्ट्राच्या, ही भारत देशातल्या या संतात ताकद आहे. कायवानो आता कायवानो आता नको रे वानो.
मस्तकाच्या राणी ठेवीत मस्तकाच्या राणी काय वानवाता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे सर्व संतांचं चरित्र पाहत गेलं तर फार मोठं नाविन्य आहे. परम पावनाचा दिन श्रावण मास. या श्रावण मासामध्ये भगवान शिवजीचं अधिष्ठान असतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूचं अधिष्ठान असतं. मासानाम मार्गशीर्ष विष्णूंचं अधिष्ठान आहे आणि श्रावण मासात भगवान शिवशंकराचं अधिष्ठान. माझ्या मायमावल्यांनो, सत्पुरुषांनो, तरुणांनो, हा मास अत्यंत परमपावन आपल्या संस्कृतीत मानला जातो. या परमपावन मासामध्ये पहाटे स्नान करून तुळशीला पाणी घालावं, भगवान शिवजीला पाणी घालावं, असे काही नियम आहेत. पण या मासामध्ये अन्नदानाला सुद्धा तितकीच किंमत आहे. असं काही नाविन्य नाही. भक्ती संप्रदायामध्ये मानस पूजा सांगितली. मानस म्हणजे मनानं करायची सांगितली. हो, 10 लिटर दूध आणून शंकराच्या मारुतीच्या डोक्यावर वतायचं असं नाही. मानस दुग्धम घृते शुभयस्थितम शर्कराय खाद्यास्थितो मधुस्नानम समर्पयामी. म्हणजे मध आणलं नाही, दूध आणलं नाही, साखर आणली नाही, तूप आणलं नाही, समर्पयामी अशी मानस पूजा. तशी मनानं पूजा जास्त करायची आणि शरीरानं अन्नदानाची पूजा जास्त करायची. आदरणीय शरदराव, तुम्हाला ही सेवा आजच्या या पवित्र प्रांगणामध्ये माझ्या यशवाडीतल्या मालकांच्या दरबारात, ज्याला त्याच्या नावातच यश आहे, ज्याच्या नावात यश आहे, त्याच्या जीवनात अपयशाची काय अवस्था आहे. अहो, यश, कृती, औदार्य भगवंताची लक्षणं आहेत ना. ऐका, हा, श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हो, जेवारी निघल्यावर असण्या का. ऐका, यश, श्री, औदार्य हे देवात आहे, देवात. पण देवाकडं हे सगळं औदार्य असताना सुद्धा त्याच्या पण जीवनात स्वामीजी अपयश प्राप्त झालं आणि त्याला सुद्धा यश देण्याची ताकद या मालकात आहे. 7व्या अवतारामध्ये पंढरपुरातला मालक जे होतच नव्हता, 8व्या अवतारात जे होतच नव्हता द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा, पांडवांना गादी एकदाही भेटत नव्हती. गादीवर कौरवच बसणार होते, पण कौरवांना मारून भजन करणाऱ्या पांडवांना गादी द्यावी अशी मानसिकता या मालकात होती. यश थोर विना मारवती औदार्य देव करणाती कीर्ती दिगंतरी वाखाती. यश थोर विना मारवती विवेचन केला लंकापती औदार्य देव करणाती. मागचा पुरावा दिला, गोड पुरावा दिला, गोड. असो, एनम कीर्ती ध्वजाभयस्थितेषु यस्स पात्रेषु यत्तो नानाम द्वापारे च जजायते नाम वानरासु योगस्ततेषु. देवाला सुद्धा यश देण्याची ताकद ज्याच्यात आहे ते यशवाडीचे मालक. अशा परम पावन मालकाच्या चरणी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दाला पूर्णविराम देतो.